लाखोच्या संख्येनं मराठा समाज मुंबईकडे धडक देतोय. सरकारने परवानगी दिली आहे, पण एका दिवसाची. आणि मनोज जरांगे मात्र बेमुदत आंदोलनावर ठाम आहेत. आता प्रश्न असा आहे की गर्दी लाखोंची आहे, परवानगी एका दिवसाची आहे. मग 6 वाजल्यानंतर काय होणार? सरकारनं घातलेल्या अटी काय आहेत? जरांगेंनी हमीपत्रात नेमकं काय सांगितलंय? आणि नवी मुंबईत भाजपनं लावलेली पोस्टर्स नेमकं काय दर्शवतात? या आंदोलनाला टोमणा की वेगळंच के? सरकार खरंच तोडगा काढतंय की फक्त स्वतःची बाजू सेफ करते? या जे मुंबईला आंदोलन निघाले त्यावर अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्या प्रश्नाबद्दल देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले मनोज जरांगे. हा व्हिडिओ बनवपर्यंत मनोज जरांगे शिवनेरीवर दाखल झालेत. त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. पत्रकार परिषदेत ते म्हणालेत की सरकारनं ज्या अटी घातल्यात त्या मान्य नाही आहेत. 1 दिवसाची अट आम्हाला मान्य नाही आहे आणि फडणवीसांनी अटी शर्ती मागं घ्याव्यात, असंही ते पत्रकार परिषदेत म्हणालेत. आणि आता ते मुंबईकडे रवाना झालेत. सरकारचं शिष्टमंडळ लवकरच जरांगेंना भेटणार आहे. आता आपण मुद्द्याकडे वळूयात. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत एक पोस्टर्स लावलेत ज्याला नेमकी चर्चा फुटली आहे. या पोस्टर्सवर मोठ्या अक्षरात लिहिलंय, इतिहास हा शिवांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे आणि उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवून दाखवणारे नेतृत्व म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस साहेब. मग प्रश्न असा की हा थेट टोमणा मनोज जरांगे यांना होता का? त्यांच्या आंदोलनावर हे बॅनर उत्तर म्हणून लावले गेलेत का? त्यांच्यावर म्हणजे ते जे फडणवीसांवर आरोप करतायत, टीका करतायत, त्यासाठी लावले गेलेत का? की भाजपकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर स्वतःची बाजू मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे? एवढंच नव्हे तर भाजपाकडून जरांगेंना महायुतीकडून देखील मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या पूर्वी आवाहनही देण्यात आलं. भाजप महाराष्ट्राचे प्रमुख मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर थेट आवाहन करत लिहिले, गणेश उत्सवाच्या काळात आंदोलन झालं तर मुंबईचं जनजीवन विस्कळीत होईल, त्यामुळे आंदोलन पुढे ढकलून सहकार्य करावं. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणलं, आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण गणेशोत्सव हा हिंदूंचा मोठा सण आहे, त्यात कुणी विघ्न आणू नये, या सणाच्या आनंदात कुणी खोडा घालू नये, असं फडणवीस म्हणालेत. मात्र या सगळ्या विनंत्या येऊनही, आवाहनं येऊनही मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम राहिले आणि अखेर त्यांचा मोर्चा आता मुंबईकडे निघालाय. आझाद मैदानावर उपोषणासाठी परवानगी मागितल्यानंतर हायकोर्टानं नकार दिला, पण मुंबई पोलिसांनी अटी शर्तींसह आंदोलनासाठी परवानगी दिली. राजकीय जाणकार सांगतात की या परवानगीतील अटी पुढे महत्वाची भूमिका बजावतील, कारण जर आंदोलनात बदल करायचा असेल, अटी शिथिल करायच्या असतील किंवा वाढवायच्या असतील तर तो अधिकार पोलीस प्रशासनाकडेच राहणार आहे. मात्र या अटीमध्ये काही अशाही अटी आहेत ज्या जरांगे यांच्या आंदोलनासाठी अडचणी निर्माण करू शकतात. दुसरीकडे स्वतः जरांगे यांनी देखील आपलं हमीपत्र सादर करून सरकारसमोर भूमिका स्पष्ट केल्या. आता सरकारच्या अटी, मनोज जरांगे यांचं हमीपत्र आणि त्यातील अडचणी हे आता पुढचं समीकरण ठरणार आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. जरांगे यांच्यासोबत फक्त 5 गाड्यांची परवानगी असेल आणि बाकीच्या गाड्या या वाडी बंदर येथे थांबवल्या जातील. संख्या जास्तीत जास्त 5000 एवढीच ठेवण्याची मर्यादा घालण्यात आली आहे आणि आंदोलनाची वेळ 9:30 ते 6 इतकी ठेवण्यात आली आहे. आता यावर मुंबई पोलिसांना जरांगे यांनी हमीपत्र सादर केले आणि काही महत्वाची आश्वासनही दिलेत. धरणे आणि निदर्शने केवळ सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेतच घेण्यात येतील. सहभागी व्यक्तींनी लाठा, शस्त्रे किंवा आक्रमणासाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या वस्तू जवळ ठेवणार नाहीत. कोणतंही चिथावणीखोर भाषण केलं जाणार नाही. ध्वनिक्षेपाचा वापर फक्त दिलेल्या वेळेतच केला जाईल. सर्व अनुयायांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी स्वतः जरांगे यांचीच असेल. पण आता खरा प्रश्न असा या अटींपासून निर्माण होतो. यातून मोठा मुद्दा उभा राहतो की सरकारनं या परिस्थितीवर ठोस तोडगा खरंच आखलाय का? की पुन्हा एकदा अंतरवाली सराटीसारखी चूक होऊ शकते? कारण जर वेळ संपल्यानंतर गर्दी आझाद मैदानाबाहेर ओसंडली तर ही जबाबदारी सरकारवरच येणार आहे. कारण मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत गेल्या काही दिवसात अशी चर्चा होती की जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता कमी होतीये, लोकांची गर्दी ओसरत चालली अशी चर्चा होती. पण
गणेशोत्सवाच्या काळात अगदी गणपतीच्या आगमनाच्या दिवशी अपेक्षित नसताना मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्याचं चित्र समोर आलं. म्हणजेच आंदोलनाला अजूनही समाजाचा पाठिंबा टिकून आहे, मोठ्या प्रमाणात टिकून आहे हे स्पष्ट झाले. त्यामुळे आता सरकारनं या सगळ्या घडामोडींचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. कारण गर्दी कमी होत असल्याच्या चर्चा असूनही जरांगेंच्या आंदोलनात मोठ्या संख्येनं लोक सहभागी होत असतील तर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. आंतरवाली सराटीतील मराठा मोर्चा तेव्हा चर्चेत आला जेव्हा या मोर्चावर लाठीचार्ज झाला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं आंदोलन अधिकच तीव्र झालं. पण आता जे प्रश्न उभे राहतात ते अधिक गुंतागुंतीचे आहेत. कारण आंदोलकांना केवळ एका दिवसाचीच परवानगी मिळाली, सकाळी 9:30 ते 5 वाजेपर्यंत. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर या एक दिवसात काही निर्णय झाला नाही तर पुढच्या दिवशी काय होणार? आंदोलक थांबले नाहीत, त्यांनी मैदान सोडलं नाही किंवा मैदानाबरोबर किंवा मैदानाबाहेर गर्दी वाढू लागली तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. मग अशा वेळी आंतरवाली सराटीसारखी घटना पुन्हा घडण्याची शक्यता अजिबातच नाकारता येत नाही. कारण मनोज जरांगे हे बेमुदत आंदोलनावर ठाम आहेत. 4 महिन्यापूर्वी सरकारला माहित होतं की हे आंदोलन मुंबईत पोहोचणार आहे. मग त्यावर उपाययोजना का आखल्या गेल्या नाहीत? अशा परिस्थितीत जर केवळ एका दिवसाची परवानगी असताना आंदोलनानं वेगळं वळण घेतलं, लोकांच्या भावना चिघळल्या आणि मग एखादी मोठी घटना घडली तर याची जबाबदारी कोणाची ठरणार आहे? ही सरकारची चूक पुन्हा मनोज जरांगे यांच्या पथ्यावर पडेल का? हा प्रश्न गंभीर आहे. याच निमित्तानं काही प्रश्न. जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम असताना सरकारच्या अटी कितपत टिकतील? नवी मुंबईतील भाजपचे पोस्टर्स हा समर्थनाचा संदेश होता की टोमणा? सरकार स्वतःची बाजू सेफ करते की खरंच काही तोडगा काढायचा प्रयत्न करते? आता हे आंदोलन नेमकं कोणत्या वळणावर जाऊ शकतं दिलेल्या अटी शर्तींची वेळ संपल्यानंतर? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट टू कटला सबस्क्राईब करा.